हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहे नारळी पौर्णिमेविशेष नारळी भात. तर ही रेसिपी प्रत्येकाच्या घरी नारळी पौर्णिमेला होतेच, प्रत्येकाच्या घरी. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे ही, काय अवघड नाही ही, प्रत्येकाला जमेल एवढी सोपी रेसिपी आहे. तर मी एक नारळ आणला, नारळ फोडला आणि नंतर फोडल्यानंतर असे याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले. तुकडे करून याला स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे. कोणाला कोणाला जर खिसून आवडत असेल तर खिसून पण टाकलं तर काही हरकत नाही, ते पण भारीच लागते, खूप चव छानच येते. कसं पण टाकलं तर मी मिक्सरला बारीक केले. आणि इकडे आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमच तूप टाकले आणि तूप गरम झाले की याच्यामध्ये 5 ते 4 काजू आणि बदाम आहेत, हे पण आता व्यवस्थित तुपावर छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कलर आला म्हणजे की याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे आहे. तर मी एक तांदूळ अर्धा तास भिजत ठेवलेले आहे. अर्ध्या तासाच्या नंतर आता हे छान व्यवस्थित भिजलेले आहेत. तर आता मी या तुपावर टाकून घेते आणि तुपावर टाकल्याच्यानंतर आता व्यवस्थित येतं याला परतून घ्यायचं आहे. तुपावर तांदूळ बघू शकताय छानसा कलर आला की त्याच्यामध्ये नारळ आता बारीक करून घेतलेलं कीस टाकायचं आहे. हे मिक्सरच्या भांड्यात आता मी बारीक एकदम केलेला ते कीस टाकायचं आहे. कीस टाकून पुन्हा हे तुपावर दोन्ही तांदूळ आणि खोबरं परतून घ्यायचं आहे. छान आता तांदळाला पण कलर आलेला आहे. तर आता इथे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दोन्ही तिन्ही मिळून व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. रेसिपी काय अवघड नाही, प्रत्येकाला बघून येईलच अशी एकदम सोपी रेसिपी आहे आणि सगळ्याला येतेच ही रेसिपी. तर याच्यामध्ये आता मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालते आणि गूळ पण आता व्यवस्थित मिक्स करून घेते. मिडियम गॅसवर पूर्ण असं मिक्स होईपर्यंत गॅस मिडियमच ठेवलेला आहे. तर आता याच्यामध्ये पाणी टाकून गॅस फुल ठेवायचा आहे. एक उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये मी नारळ फोडला होता तेव्हा 1 वाटी पाणी निघालं आहे नारळातलं, तर तेच पाणी मी त्याच्यामध्ये टाकते. बघू शकता हे नारळातलं पाणी आहे. तर हे पाणी टाकल्याने चव तर फारच छान येते, खूप छान भात लागते नारळी भात. तर व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते. कमी वाटलंच तर तुम्ही वरनं पण पाणी टाकू शकताय. तर मी अर्धा गिलास वरनं पाणी टाकलेलं आहे. तर मला कमी वाटत होतं तर मी टाकलं एक अर्धा ग्लास आणि याला तर झाकून एक 5 मिनिट शिजवायचं आहे. आणि नंतर याच्यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थोडंसं मीठ नाही टाकलं तर भाताची पूर्ण चव जाईल, पण गोडाचा पदार्थ असला तरी पण मीठ टाकायलाच पाहिजे. तर फार छान चव येते यांनी. एक 5 मिनिट आता झाकून मिडियम गॅसवर शिजून घेते. बघू शकताय मस्त एकदम भारी कलर आलेला आहे. तर आता आपला भात होतच आलेला आहे. भात पण छान शिजलेला आहे. तर आपली गरमागरम नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप साधी सोपी रेसिपी आहे ही, सगळ्याला बनवता येईल अशी.